नमस्कार. आपल्या सर्वांचं टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने या मोफत शिबिरामध्ये जे ऑनलाईन शिबिर आहे की आपली निवडणूक प्रक्रिया आता जे नवीन रूल्स होऊ घातलेले आहेत त्या निमित्ताने आपण आपल्या सर्व संस्थांचे पदाधिकारी, रहिवासी, त्याचप्रमाणे सर्व संस्थांचे सभासद यांना एक मार्गदर्शन व्हावं. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जवळजवळ जानेवारी 2020 पासून आतापर्यंत ज्या निवडणुका काही गव्हर्नमेंटचे सर्क्युलर्स नोटिफिकेशन्स आल्या आणि वेळोवेळी ते वाढत गेलं आणि 31 ऑगस्ट ही लास्ट तारीख इलेक्शन म्हणजे स्टे होता तोपर्यंत आपण इलेक्शन घेऊ शकत नव्हतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्टेट इलेक्शन अथॉरिटी होती, परंतु जो नवीन आपल्याकडे इंट्रोड्यूस करण्यात आला आणि त्यानुसार हे इलेक्शन 250 व कमी सभासद संख्या असणाऱ्या सर्व संस्थांचं इलेक्शन हे स्वतः संस्थांनी घ्यायचं असं नोटिफिकेशन आलं आणि त्याचे रूल्स 6 एप्रिल 2021 रोजी हे रूल्स पण या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी खुले झाले. पण ह्यामुळे या पॅन्डेमिकच्या कालावधीमध्ये बऱ्याच संस्थांच्या टर्म संपलेल्या होत्या, त्या ड्यूज आहेत आणि जे नवीन रूल्स हे जे आता आलेले आहेत ते कशा पद्धतीने त्याचा अवलंब करायचा किंवा कशा प्रकारे ही निवडणूक प्रक्रिया आहे, त्या ई कॅटेगरीच्या ज्या सोसायटीज आहेत 250 आणि त्याच्या खालच्या सगळ्या संस्था, हे सगळेजण कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड मध्ये आहेत. बरेच ते रिटर्निंग ऑफिसर कोणी नेमायचा, कशा पद्धतीने रिटर्निंग ऑफिसर्सची नेमणूक करायची, कशा पद्धतीने हे निवडणूक प्रक्रिया राबवायची, कारण का आता संस्थांना स्वायत्तता असल्यामुळे संस्थांना ती जबाबदारी दिलेली आहे. त्याच्यामुळे सगळ्या मॅनेजिंग कमिटीच्या वर जे खांद्यावर एक मोठी जबाबदारी आली आणि ती जबाबदारी पार पाडताना काहीतरी आपल्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. किंबहुना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संस्थेचे सगळे पदाधिकारी, प्रत्येक सभासदांना याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. कारण का ही जी इलेक्शन प्रक्रिया, आपण कोण उभा राहू शकतो, कोण कंटेस्ट करू शकतो, कोण डिस्क्वालिफाय आहे, त्यांची एलिजिबिलिटी काय आहे, आणि आता जे मेंबर्सचे जे प्रकार आले, जॉईंट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर, असोसिएट मेंबर्स मध्ये वेगवेगळ्या हे आलेले आहेत. त्याच्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया जाणून घेणं हे गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांचं या शिबिरामध्ये टिळकनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने स्वागत आहे. आपण नेहमीच असोसिएशनच्या माध्यमातून वेगवेगळे एज्युकेशनल प्रोग्राम करत असतो आणि ही जी आता नुकत्याच गव्हर्नमेंटनी सांगितलंय की तुम्ही 31 ऑगस्ट नंतर आता निवडणूक प्रक्रिया राबवली पाहिजे. मूलतः आपण सगळे या सहकारी संस्थांमध्ये काम करतो. आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आपले जे सहकारी बांधव आहेत, आपल्या ज्या संस्था चालवणाऱ्या जे पदाधिकारी आहेत, संस्थेचे सभासद आहेत, हे ज्या आता डेफिनेशन्स आलेत, मेंबर्सचे डेफिनेशन्स आलेत, सगळेजण बरेच अंशी कन्फ्युज स्टेट ऑफ माइंड मध्ये आहेत. तर त्यासाठी ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण आपल्या आजचे प्रमुख मार्गदर्शक श्री राहुल पाटील सर हे सहकार भारतीचे मुंबईचे प्रकोष्ठ आहेत. त्याचप्रमाणे मुंबई ऑडिटर असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा गाढा अभ्यास या विषयावर आहे. त्याचप्रमाणे ते स्वतः निवडणूक अधिकारी आहेत. त्यांच्या मार्फत हे ट्रेनिंग सुद्धा रिटर्निंग ऑफिसर्सना दिलं जातं. एक सहकारी भारती संस्था, आपल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट फेडरेशन्सना अथॉरिटी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत लाईक सहकार भारती, ऑडिटर्स असोसिएशन्स, त्यांना विनंती करतो की पाटील साहेब, आपण जे आजचं जे आपण मोफत शिबिर जे ऑनलाईन आयोजित केलेलं आहे, त्या सर्व सभासदांना किंवा उपस्थितांना आपण मार्गदर्शन करावं या विषयावर. धन्यवाद निकम सर. सर्वांना नमस्कार. बरेच दिवस झालं सहकारी संस्थांच्या, विशेषतः ह्या ई क्लासच्या निवडणुका पेंडिंग होत्या. त्याचं कारण असं की याचे रूल्स नव्हते. म्हणजे याच्या पूर्वी सी क्लास, बी क्लास, ए क्लासच्या निवडणुका चालू होत्या. नंतर कोविड पॅन्डेमिक मुळे शासनाने सर्व इलेक्शनला स्टे दिलं. परंतु जर याचा कालावधी बघितला स्पेशली ई क्लासचा, तर त्याचे रूल्स नव्हते. त्यानंतर कोविड आलं, त्याचा स्टे आला. तर यामुळं ह्या संस्थांच्या निवडणुका लांबलेल्या होत्या. त्यामुळं लोकांनाही बरंच अजूनही कन्फ्युजन आहे याबद्दल.
त्यामुळं सर्व सभासदांना असेल, पदाधिकाऱ्यांना असेल, ई क्लासच्या निवडणुकीबाबत थोडासा संभ्रम होता. आपण थोडस सुरुवातीला पाठीमागे जाऊया. म्हणजे 2013 मध्ये ज्यावेळेला भारतीय राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे 97वी घटना दुरुस्ती झाली, त्याच्यामध्ये कलम 73 क ब 1 हे कलम शासनानं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम मध्ये समाविष्ट केलं आणि त्याच्यामध्ये राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाची निर्मिती केली. आणि हे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण जे आहे ते सहकारी संस्थांची निवडणूक घेईल अशी त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली. त्याच्यामध्ये प्राधिकरणाला काही अधिकार दिले. त्या अधिकारामध्ये असं दिलं की सहकारी संस्था त्याच्या निवडणुकीकरिता राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्थेतील कोणतेही अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करणे. परत सहकारी संस्थांच्या निवडणुकीकरता सार्वजनिक व खासगी मालमत्ता, त्याच्यानंतर वाहने असतील, सेवा यांचं अधिग्रहण करू शकतात. त्यानंतर सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करणे. नंतर मतदार यादींचं अधीक्षण करणं, निरीक्षण करणं, निर्देश, नियंत्रण ह्या सर्व बाबी करणं आणि जे पदाधिकारी निवडणूक व त्याच्यातले नैमित्तिक जे रिक्त पद आहेत ते भरणं, याप्रमाणे प्राधिकरणाला अधिकार दिले गेले. प्राधिकरण निर्मितीनंतर निवडणूक प्रक्रिया ही सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 नुसार चालू झाली. त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी झाली. याच्यामध्ये पुन्हा वेगवेगळी कॅटेगरी केली गेली. ए, बी, सी, डी अशा प्रकारची कॅटेगरी होती. प्रत्येक संस्थांच्या निहाय, म्हणजे जास्त करून आपल्या ज्या गृहनिर्माण संस्था होत्या ह्या सी आणि डी क्लास मध्ये येत होत्या. सी क्लासची निवडणूक घ्यायची पद्धत वेगळी होती, डी क्लासची निवडणूक घ्यायची पद्धत वेगळी होती. त्याच्यानंतर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमामध्ये परत बदल झाला. बदल झाल्यानंतर मग काय केलंय की दिनांक 6/8/2018च्या सूचनेनुसार जो सहकारी संस्था निवडणूक नियम 2014 मध्ये बदल केला. याच्यामध्ये बदल करत असताना काय केलं तर संस्थेच्या वर्गीकरणामध्ये बदल केला. म्हणजे जे काही ए, बी, सी जे वर्गीकरण होते ते बंधनकारक केलं. त्याच्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 10 ते 20 दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करणं अनिवार्य केलं, बंधनकारक केलं. नामनिर्देशनाकरता 5 कार्यालयीन कामकाजाचे दिवस दिले. त्यानंतर राखीव प्रवर्गामध्ये त्या व्यक्तींचं नामनिर्देशन पत्रासोबत सक्षम अधिकारी यांनी साक्षांकित केलेला जातीचा दाखला जोडणे आवश्यक केलं. पण त्याच्यामध्ये कलम जे 73 ब होतं हे त्याचं स्पष्टीकरण विचारात घेण्यासाठी डायरेक्शन दिले गेले. त्यानंतर राखीव प्रवर्गातील व्यक्तींनी घोषणापत्र देणं आणि ते स्वतः साक्षांकित करणं असं केलं. त्यानंतरची जी सुधारणा आली ती दिनांक 9/3/2019 अध्यादेश निघाला आणि त्याच्यामध्ये सहकारी संस्था अधिनियम 1960 मध्ये बदल केला गेला. याच्यामध्ये काय बदल केला गेला तर त्याच्यामध्ये 13 ब हे प्रकरण समाविष्ट केलं गेलं. 13 ब प्रकरणाबद्दल सर्वांना माहित आहे की कलम 154 ब हे पूर्णपणे 1 ते 31 पर्यंत हे कलम त्याच्यामध्ये ऍड केली गेली, ज्याच्यामध्ये हाऊसिंग हे स्पेशली जे प्रकरण होतं हे हाऊसिंग सोसायटींसाठी, गृहनिर्माण संस्थांसाठी ऍप्लिकेबल केलं गेलं. याच्यामध्ये मग आपल्या डेफिनेशन सुद्धा चेंज केल्या. सभासद म्हणजे मूळ सभासद, सहयोगी सभासद, जे पुन्हा संयुक्त सभासद आणि तात्पुरते सभासद असे सगळे सभासदांच्या कॅटेगरी टाकल्या गेल्या. मग याच्यामध्ये कलम 73 क ब 11 नुसार जे परंतुकानुसार 250 पेक्षा ज्या सहकारी संस्थांच्या सभासद संख्या असणाऱ्या सहकारी संस्था आहेत त्यांना या निवडणूक प्रक्रिये म्हणजे प्राधिकरणाकडून निवडणूक घेणं यातून हे वगळलं आणि त्यांनी काय करायचं तर सहकारी संस्थांच्या लेवलवरती, स्वतःच्या संस्थांच्या लेवलवरती हे निवडणूक घ्यायची असं त्याच्यामध्ये
बदल केलं गेलं. म्हणजे बिलो 250 आणि बिलो 250 मेंबरच्या ज्या सहकारी संस्था आहेत त्यांना निवडणूक प्रक्रियेमधून प्राधिकरणामार्फत राबवल्या जाणाऱ्या निवडणूक प्रक्रियेमधून वगळलं गेलं. मग आता त्याचे जे नियम आहेत ते नियम हे त्यानंतर प्रसिद्ध केले, जे 7 एप्रिल 2021 ला ते नियम प्रसिद्ध केले गेले. त्याचं राजपत्र प्रसिद्ध केलं गेलं. आणि जो पहिला 2014 जे निवडणूक नियम आहेत त्याच्यामध्ये कलम 2 मध्ये बदल केला, म्हणजे ऍडिशन केलं. आणि ई क्लास म्हणजे जे पहिले सहकारी संस्थांचे अ ब क ड हे क्लास होते त्याच्यापैकी एक ई क्लास ऍड केला, जो फक्त सहकारी गृहनिर्माण संस्था ज्यांची सभासद संख्या 200 आहे, असं 200 पेक्षा कमी आहे त्यांना ऍड केलं. पुन्हा त्याच्यामध्ये मॉडिफाय केलं आणि तीच संख्या 250 केली. म्हणजे आता हाऊसिंग सोसायटी ज्या गृहनिर्माण संस्था आहेत ज्यांची संख्या 250 पेक्षा कमी आहे, तर त्या सगळ्या सहकारी संस्था या निवडणुकीच्या प्रयोजनार्थ ई क्लासमध्ये येतात, ई प्रवर्गामध्ये येतात. मग त्याची कार्यपद्धती दिली गेली. तर त्याच्यासाठी सुद्धा जो 2014 निवडणूक नियम आहे त्याच्यामध्ये कलम 4 मध्ये तर ऍडिशन केलं आणि 76A रूल 76A ऍड केलं. मग ते नियम जे आहेत ते संपूर्ण 76A टू 76R पर्यंत ऍड केले गेले. मग याच्यामध्ये संपूर्ण कार्यपद्धती दिली गेली. अध्यादेश काढून त्याच्यामध्ये जो बदल केला त्याच्यामध्ये पोटकलम 14 मध्ये 73 क ब पोटकलम 14 मध्ये सुद्धा समितीची कर्तव्य ऍड केली, ज्याच्यामध्ये समितीची मुदत संपण्याच्या किमान 6 महिन्यापूर्वी म्हणजे 6 महिन्यापूर्वी रजिस्ट्रारना प्राधिकरणांना कळवणं बंधनकारक केलं होतं. त्यानंतर नैमित्तिक रिक्त पद झाल्यानंतर ते सुद्धा 15 दिवसाच्या आतमध्ये कळवणं बंधनकारक केलं. त्याच्यानंतर प्राधिकरणाने जे काही अभिलेख दिलेले होते त्याचे फॉर्मॅट्स दिलेले आहेत, तर ते फॉर्मॅट्स मध्ये अभिलेख जतन करून ठेवणं हे बंधनकारक केलं गेलं. आणि समिती प्राधिकरणास निवडणूक यादी तयार करायसाठी संपूर्ण सहकार्य करेल हे केलेलं होतं. आता आपण ई क्लासच्या प्रोसिजर वरती येऊया. मी स्क्रीन शेअर करतो ज्याच्यामध्ये संपूर्ण आपल्याला स्क्रीन वरती पण पाहता येईल. इसमें ई क्लास के लिए ई क्लास साठी आपले निवडणूक नियम ठीक आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक सुधारणा नियम 2019 याच्यामध्ये जो मूळ नियम क्रमांक 76 होता त्याच्यामध्ये सुधारणा केली गेली, जी 7/4/2021च्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध करून ई टाईप ई क्लास हे समाविष्ट केलं गेलं. ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे नियम क्रमांक 4.5 मध्ये ई वर्गातील संस्था ज्या 250 किंवा त्याच्यापेक्षा कमी असलेल्या गृहनिर्माण संस्था. मग याची जी वोटर लिस्ट आहे त्याची सुद्धा एक डेडलाईन दिलेली आहे की ज्या वर्षामध्ये ज्या फायनान्शियल इयर मध्ये निवडणूक असेल त्या वर्षाच्या अगोदर 31 मार्चला जे सभासद असतील त्या सभासदांच्या संख्येवरून आपण ठरवायचं आहे की आपण कोणत्या क्लासमध्ये मोडतो. त्याच्यानंतर नियम क्रमांक 76B 76A ला टाइप ऑफ सोसायटी दिलं. 76B ला निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची नियुक्ती. निवडणूक अधिकाऱ्याची नियुक्ती कशी करायची आहे तर माननीय सहनिबंधक विभागीय सहनिबंधक यांच्याकडील निवडणूक निर्णय अधिकारी पॅनल मधील व्यक्तीची नियुक्ती ही संस्था समिती करेल आणि जिथं ऍडमिनिस्ट्रेटर असेल तिथं ऍडमिनिस्ट्रेटर करेल. म्हणजे ऑडिटरचं पॅनल आहे त्याच पद्धतीनं त्या विभागामध्ये, म्हणजे आपलं स्पेसिफिकली जर मुंबई पाहिलं तर मुंबई विभागीय सहनिबंधक जे आहेत त्या कार्यालयाने निवडणूक निर्णय अधिकारी पॅनल हे जाहीर केलेलं आहे. तर त्याच्यातल्याच पॅनलवरील व्यक्तीची नेमणूक ही करायची आहे. म्हणजे अद्याप ही इथं आता तरतूद आहे परंतु अद्याप अजून म्हणजे ऍज ऑन टुडे निवडणूक अधिकाऱ्याचं पॅनल डिक्लेअर झालेलं नाहीये, पण ते पुढच्या 4-5 दिवसामध्ये डिक्लेअर होईल.
त्यानंतर काय की समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी 60 दिवस अगोदर निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करायचा आहे. म्हणजे मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंग मध्ये निवडणुकीचा कालावधी म्हणजे कमिटीचा कालावधी संपायला 60 दिवस बाकी असताना आपण ठराव करून निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करायचा आहे. त्यातलीच तरतूद आहे लेखापरीक्षक कर्मचारी मागील कार्यरत समिती सदस्य यांची नियुक्ती करता येणार नाही. मग निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करताना आपल्याला काय काळजी घ्यायची आहे, तर त्या संस्थेचा जो करंट इयरचा ऑडिटर असेल, संस्थेचा कर्मचारी असेल किंवा चालू असणाऱ्या समितीचा सदस्य असेल तर यांची नियुक्ती करता येणार नाही. मग नियुक्ती कुणाची करता येईल, तर पॅनेलवरील व्यक्तीची किंवा निवडणूक निर्णय अधिकारी याचे प्रशिक्षण फेडरेशन किंवा मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेकडून घेतलेलं असेल त्या व्यक्तीची. म्हणजे जर समजा आपल्याच संस्थेमध्ये एखाद्या सभासदांनी जर फेडरेशन कडून किंवा मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून, जसे म्हणजे सहकार भारती आहे, तर अशा संस्थेकडून जर प्रशिक्षण घेतलेलं असेल, त्याचं सर्टिफिकेट असेल, तर अशा व्यक्तीचे आपण निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करू शकतो. आणि जर समजा आपण निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त नाही केला तर रूल्स नियम 76B नुसार त्या संस्थेची निवडणूक घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या संस्थेचे जे रजिस्ट्रार असतील ते रजिस्ट्रार करतील. नंतर पुढचा नियम 76C निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केल्यानंतर पहिलं काम येतं मतदार यादी तयार करणं, प्रारूप मतदार यादी तयार करणं. तर मतदार यादी कधी करायची आहे, त्यामधली तरतूद आहे की समितीचा कार्यकाळ संपण्यापूर्वी 60 दिवस अगोदर मतदार यादी तयार करावी. म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केल्यानंतर ताबडतोब मतदार यादी तयार करायची आहे. आता आपण हे जे नियम पाहतोय हे रेग्युलर ज्या वेळेला असो त्यावेळेचे नियम आहे, परंतु आता कोविडमुळे ज्या ज्या संस्थांचे कालावधी संपलेला आहे त्याबाबतची काय प्रोव्हिजन आहे ती मी पुढे सांगतोय. 76C जो आहे त्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ इलेक्ट्रल रोल, त्यामध्ये काय आहे की प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर शॅल बी प्रिपेअर्ड अँड पब्लिश्ड बाय एव्हरी सच सोसायटी at least 60 days before the election in the year in which the election of such a society is due to be held. त्याच्यातच म्हटलेलं आहे की कशावरून करायचे, तर सोसायटी का जो I&J रजिस्टर है, प्रोविजनल लिस्ट ऑफ वोटर शैल कंप्रोमाइज ऑफ ऑल द मेंबर्स ऑन द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल वोटर लिस्ट एज पर द रजिस्टर्स ऑफ मेंबर्स मेंटेन बाय सच सोसायटी इन फॉर्म I एंड लिस्ट ऑफ द मेंबर्स मेंटेन इन फॉर्म J. मतलब इसमें इंपॉर्टेंट रोल I&J रजिस्टर का है. जो हम मेंबर्स अपने स्पेसिफाई होते हैं वो 2 रजिस्टर है जिससे हम प्रोविजनल वोटर लिस्ट प्रिपेयर करनी है हमें. फिर क्या है कि जैसे हम लिस्ट प्रिपेयर करेंगे, द सेक्रेटरी ऑफ सच ए सोसाइटी और द ऑथराइज्ड ऑफिसर अपॉइंटेड बाय द रजिस्ट्रार इन केस वेयर द कमिटी इज suppressed shall publish the provisional list of voters on the notice board of the society and shall deliver copy of it to the office of registrar and also make available the same to all the members through written notice with acknowledgement or by any electronic mode. म्हणजे प्रारूप मतदार यादी जी आहे ती सर्व सभासदांना उपलब्ध होण्यासाठी संस्थेच्या नोटीस बोर्डवर किंवा इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये इसमें सेक्रेटरी का इंपॉर्टेंट रोल है. अगर कमिटी नहीं है तो ऑथराइज ऑफिसर, अदरवाइज सेक्रेटरी का रोल है. सेक्रेटरी ने प्रोविजनल लिस्ट तैयार करके नोटिस बोर्ड पे पब्लिश करके उसका इंटीमेशन सब मेंबर्स को जाना चाहिए और एज वेल एज रजिस्टर को भी सेम डे पे सबमिट करना है. जो प्रोविजनल वोटर लिस्ट है उसका टाइप कैसे रहेगा, तो उसके लिए E3 जो एक स्पेसिफिक फॉर्मेट दिया है इलेक्शन अथॉरिटी ने, तो उसी फॉर्मेट में अपना इलेक्शन वोटर लिस्ट होना चाहिए, जिसमें क्या है द प्रोविजनल लिस्ट ऑफ वोटर शैल कंटेन द सरनेम, नेम, फादर और हस्बैंड नेम, एज, जेंडर विथ एड्रेस एज रिकॉर्डेड इन द रजिस्टर
of member in Form E3 of every person entitled to be registered as a voter with such other particulars as may be necessary to identify the members. और इसका वोटर लिस्ट तैयार करने के टाइम पे हमें फ्लैट नंबर वाइज नहीं करना है, तो वो अल्फाबेटिकली करना है, इन अल्फाबेटिकल ऑर्डर। अभी जो वोटर लिस्ट हम तैयार करेंगे तो वोटर लिस्ट में किसको किसको इंक्लूड करना है, मेंबर, एसोसिएट मेंबर, ज्वाइंट मेंबर, इनको इंक्लूड करना है। और जिनको डिस्क्वालीफाई किया है, जो डिफॉल्टर है, तो उनको वोटर लिस्ट में इंक्लूड नहीं करना है। फिर उसके बाद रूल 76E, इसमें जैसे हम प्रोविजनल वोटर लिस्ट नोटिस बोर्ड पे पब्लिश करेंगे, मेंबर्स को इंटीमेट करेंगे, तो उस पे ऑब्जेक्शन सजेशंस आएंगे। तो ऑब्जेक्शन सजेशंस के लिए सेक्शन 76E है। उसमें क्या है, when any provisional list of voters is published for inviting claims and objections, then any omission and errors in respect of name, address or any other particulars in the list, the same may be brought to the notice of the returning officer of the society in writing by any member, associate or joint or provisional members of the society concerned during office hours within 10 days from the date of publication of the provisional list of voters. मतलब हम जो प्रोविजनल वोटर लिस्ट पब्लिश करेंगे उसके लिए ऑब्जेक्शन सजेशन के लिए 10 डेज का टाइम पीरियड मेंबर्स को देना है ऑब्जेक्शन सजेशंस फाइल करने के लिए। फिर जो सोसाइटी ने प्रोविजनल वोटर लिस्ट तैयार की है, रिटर्निंग ऑफिसर क्या करेगा, जो लास्ट डेट है तो विद इन 10 डेज वो उसको मेंबर्स को जिन्होंने ऑब्जेक्शन लिया है उनको रिवंट में इंटीमेट करना है। एवरी क्लेम, ऑब्जेक्शन और करेक्शन shall be preferred in writing and state the grounds on which the claim is based or the objection are raised as the case may be। और उसके बाद रिटर्निंग ऑफिसर विद इन 2 डेज फाइनल वोटर लिस्ट पब्लिश करेंगे। नेक्स्ट रूल 76F, इसमें अथॉरिटी दी है मतदानासाठी लेखी संमती पत्र, द रिटर्न कंसेंट रिगार्डिंग वोटिंग राइट्स। याच्यात काय, तर मूळ सभासद हे संयुक्त सहभागी सभासदास आपला मतदानाचा हक्क लेखी संमती पत्राने प्रारूप मतदार यादी प्रसिद्धीनंतर 10 दिवसाच्या आत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करतील। एनी मेंबर ऑफ द सोसायटी शॅल सबमिट कंसेंट रिगार्डिंग ट्रान्सफर ऑफ हिज वोटिंग राइट्स टू असोसिएट और जॉइंट मेंबर if any in writing to the returning officer within a period of 10 days from the date of publication of the provisional list of voters। इसमें देखिए अभी क्लियरली मेंशन है कि एसोसिएट मेंबर एंड जॉइंट मेंबर। तो जो भी डाउट्स है, बहुत लोगों में मेंबर्स में डाउट रहता है कि एसोसिएट मेंबर के बारे में, तो यहाँ पे वो रूल्स में इंक्लूड है, तो डाउट्स क्लियर हो रहा है कि एसोसिएट मेंबर एंड जॉइंट मेंबर कैन कंटेस्ट, कैन वोट। फिर उसमें क्या करना है कि 10 डेज में जो नमूना 10A, यहाँ पे जो लेखी सम्मति पत्र रिटर्न कंसेंट जो दिया है वो 10A फॉर्मेट में रिटर्निंग ऑफिसर के पास सबमिट करना है विद इन 10 डेज। इन केस ऑफ कंपनी और फर्म, बहुत से सोसाइटी में क्या होता है कि कंपनी के फ्लैट रहते हैं, कोई फर्म के रहते हैं, ट्रस्ट के रहते हैं, तो उसमें क्या करना है, तो उसी केस में इन केस ऑफ कंपनी और फर्म और एनी अदर बॉडी, कॉर्पोरेट और लोकल अथॉरिटी और एनी एसोसिएशन ऑफ पर्सन और एनी लीगल बॉडी constituted under any law of the time being in force, the authorized director or person or any one of the partners as appointed by the firm shall send the name of representative duly authorized to vote at the election on its behalf to the returning officer within 10 days from the date of publication of provisional list of voters। उसमें रिजोल्यूशन और कंसेंट अथॉरिटी लेटर ये दोनों सबमिट करके लेना है। जब फाइनल वोटर लिस्ट पब्लिश की जाती है उसके बाद जो नॉमिनेशन फाइलिंग वगैरह उसका प्रोग्राम पब्लिश करना है। इसमें रूल 76G में दिया है कि
कौन से कितने डेट्स कितना डे और टाइम पब्लिश करना है, जिसमें है डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन प्रोग्राम, डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन प्रोग्राम, जो फर्स्ट में है निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करने, एक दिन, मतलब एक ही दिन काफी है उसके लिए। फिर द लास्ट डेट फॉर मेकिंग नॉमिनेशन 5 days फ्रॉम द डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ इलेक्शन प्रोग्राम, जो जिस दिन से हम इलेक्शन प्रोग्राम पब्लिश करेंगे उसी दिन से विद इन 5 days में नॉमिनेशन फॉर्म डिस्ट्रीब्यूट भी करना है और सबमिट भी करके लेना है। फिर नेक्स्ट है प्राप्त नामनिर्देशन पत्र, नाम निर्देशनाची यादी प्रसिद्ध करणे, जो डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ नॉमिनेशंस रिसीव, जिस दिन पे, मतलब वो डे टू डे है, एज एंड व्हेन रिसीव टिल द लास्ट डेट फिक्स फॉर मेकिंग नॉमिनेशंस, टू कंटिन्यू, जो जिस दिन में आना नॉमिनेशन फाइल होंगे उसी डे पे वो पब्लिश करना है। फिर उसके बाद नॉमिनेशन आने के बाद जो स्क्रूटनी है, तो नाम निर्देशन पत्राची छाननी, वो ऑन द 6th day, डेट ऑफ स्क्रूटनी ऑफ नॉमिनेशन, नेक्स्ट डेट ऑफ द लास्ट डेट फॉर मेकिंग नॉमिनेशन। फिर उसके बाद वैध नाम निर्देशनाची यादी प्रसिद्ध करने, जिसमें स्क्रूटनी है, स्क्रूटनी में जिनके जिनके नॉमिनेशन रिजेक्ट किए जाएंगे, सैंक्शन किए जाएंगे, उसके बाद नेक्स्ट डे पे वैलिड नॉमिनेशन की जो लिस्ट है वो पब्लिश करने, डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ वैलिड नॉमिनेशन आफ्टर स्क्रूटनी। फिर उसके बाद विड्रॉल आती है, अगर वैलिड नॉमिनेशन जो है उसमें से अगर किसी को विड्रॉल करना है तो वो विड्रॉल कर सकता है, उसके लिए 15 days का टाइम दिया है। फिर नेक्स्ट में है विड्रॉल के बाद पब्लिकेशन ऑफ फाइनल लिस्ट ऑफ कैंडिडेट, जिसमें जो इलेक्शन कंटेस्ट करेंगे उसमें जितने कैंडिडेट हैं उनकी लिस्ट आफ्टर 15 days वो पब्लिश करना है। उसके बाद विशेष सर्वसाधारण सभा ठिकाण दिनांक व निवडणूक यादीनंतर 7 ते 15 दिवस, इसमें क्या है कि डेट एंड टाइम एंड प्लेस ऑफ स्पेशल जनरल बॉडी मीटिंग इन विच द पोल शैल बी टेकन और डिक्लेरेशन ऑफ अनकंटेस्टेड इलेक्शन, जिसमें दिया है कि नॉट अर्लियर देन 7 days बट नॉट लेटर देन 15 days फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट, जिसमें 7 to 15 days दिए हैं। नेक्स्ट है इलेक्शन वोटिंग के बाद फिर काउंटिंग है, काउंटिंग इमीडिएटली है, डेट एंड टाइम प्लेस फॉर काउंटिंग ऑफ वोट्स नॉट लेटर देन थर्ड डे फ्रॉम द डेट ऑफ विच द पोल शैल बी टेकन, द टाइम एंड प्लेस टू बी फिक्स्ड बाय द रिटर्निंग ऑफिसर, एंड डेट ऑफ डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट ऑफ वोटिंग इमीडिएटली आफ्टर द काउंटिंग ऑफ वोट्स। ये शेड्यूल दिया है, अप्रोक्सीमेटली ये शेड्यूल 40 to 45 डेज का शेड्यूल है। फिर रूल है 76G2, अभी जो इलेक्शन प्रोग्राम है वो इलेक्शन प्रोग्राम कैसे पब्लिश करना है, क्या करना है, लोगों को कैसे डिलीवर करना है, कौन से माध्यम से कर सकते हैं, और उसकी जो प्रोविजन है वो रूल 76G2 में दिया है। इसमें क्या है कि निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करना, निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करायचा है, तो कहाँ पे करना है, तो नोटिस बोर्ड पे करना है। और जो इलेक्शन की जो इलेक्शन प्रोग्राम जो है वो सभी मेंबर्स को थ्रू ईमेल और कोई भी थ्रू इलेक्ट्रॉनिक मीडियम से देना है, नहीं तो बाय हैंड देना है, रजिस्टर्ड पोस्ट से दे सकते हैं, कुरियर से दे सकते हैं, वैसे दे सकते हैं, बट मेंबर को डिलीवर होना और उसकी एक्नॉलेजमेंट रखना ये इंपॉर्टेंट है। इसमें प्रोविजन दी है कि हमें इलेक्शन से कितनी हमारी जो स्ट्रेंथ है वो कैसे भरनी है और रिजर्वेशन सीट कैसे होने चाहिए, ये जो है वो एज पर द बायलॉज ही रहेगा, बट यहाँ पे उसकी प्रोविजन दी है। फिर रूल 76H, जिसमें नॉमिनेशन फॉर्म जो है वो है, इसमें नॉमिनेशन फॉर्म जो है वो E5 फॉर्मेट में होने चाहिए, मतलब ये जो सब फॉर्मेट्स है E1, E2, E3, E4, E5,
E6, 7 ये फॉर्मेट सब इलेक्शन अथॉरिटी ने ऑलरेडी पब्लिश किए हैं। तो इसीलिए नॉमिनेशन ऑफ द कैंडिडेट फॉर इलेक्शन शैल बी मेड इन फॉर्म E5 which shall be supplied free of cost by the returning officer to members। ये नॉमिनेशन फॉर्म जो है वो फ्री में डिस्ट्रीब्यूट करना है। फिर उसमें दिया है कि एवरी नॉमिनेशन पेपर शैल बी साइंड बाय 2 members whose names are included in final vote list of voters। One of the members shall sign the form as proposer and the other as seconder for the nomination of the candidate। एक ही मेंबर को, एक कैंडिडेट को 2 मेंबर साइन करेंगे एज अ प्रपोजर एंड अ सेकेंडर। द नॉमिनेशन पेपर शैल आल्सो contain a declaration signed by the candidate expressing his willingness to stand for the election, and the nomination paper shall also find attached copy of caste certificate issued by the competent authority for the candidate contesting for the reserved seats as per the section 73B। जो रिजर्वेशन सीट में है ओबीसी, एससी, एसटी, वीजेएनटी, तो उनके लिए जो कॉम्पिटेंट अथॉरिटी है उनका सर्टिफाइड कास्ट सर्टिफिकेट लगेगा। अभी इसमें प्रोविजन, क्लियर प्रोविजन भी दी है, ज्यांचे नाव अंतिम मतदार यादीत नाही आणि कायदा नियम उपनुसार ते नामनिर्देशन अर्ज भरण्यास पात्र नाही अशा सभासदांना नामनिर्देशन अर्ज भरता येणार नाही। मग याच्यामध्ये कोण कोण नाही, जो हमने बोला कि डिफॉल्टर नहीं है इसमें, फिर डिफॉल्टर के बाद जो एक्ट और रूल के अनुसार जिनको डिस्क्वालीफाई किया है, जैसे कि सेक्शन 75 से डिस्क्वालीफाई किया है, सेक्शन 79 से डिस्क्वालीफाई है, और किसी के सेक्शन 88 की इंक्वायरी चल रही है उससे डिस्क्वालीफाई है, तो वो लोग यहाँ पे नॉमिनेशन फाइल नहीं कर सकते हैं। मतलब जैसे डिफॉल्टर का नाम वोटर लिस्ट में ही नहीं है, बट जिनको डिस्क्वालीफाई किया है उनका नाम वोटर लिस्ट में होता है, वो वोट कर सकते हैं बट कंटेस्ट नहीं कर सकते। इसीलिए ये स्पेसिफिकली प्रोविजन दी है। क्या है उसमें? नो पर्सन शैल बी नॉमिनेटेड एज अ कैंडिडेट फॉर इलेक्शन इफ हिज नेम डज नॉट अपीयर इन द फाइनल लिस्ट ऑफ वोटर्स और he is disqualified to be the member of committee under the provision of the act, rules or bylaws। नेक्स्ट है सिंबल। बहुत सी सोसाइटी में इलेक्शन अनअपोज होता है, तो उसमें इलेक्शन अथॉरिटी ने प्रोविजन दी है रूल 76I में, जो इलेक्शन के लिए मतलब अपना सिंबल चूज कर सकते हैं। उसके लिए जीआर पब्लिश किया है, परिपत्रक काढलेला आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिंबल दिलेले आहेत। जो इलेक्शन अथॉरिटी ने पब्लिश किया है उसमें से ही सिंबल हमें चूज करना है। फिर है रूल 76J, जो डिपॉजिट, कैंडिडेट के लिए डिपॉजिट है, जिसमें डिपॉजिट फॉर कैंडिडेट अदर देन SC ST कैटेगरी 500 रुपीज है, एंड डिपॉजिट फॉर SC ST कैटेगरी 200 रुपीज। मतलब जो कैंडिडेट कंटेस्ट करेंगे उन्होंने डिपॉजिट भरना है। नेक्स्ट में रूल है 76K, जो नॉमिनेशन फाइल करेंगे उसकी जो स्क्रूटनी है वो स्क्रूटनी कैसे होनी चाहिए, तो रूल 76K में है। उसमें रिटर्निंग ऑफिसर शैल एट द अपॉइंटेड हावर्स टेक अप द स्क्रूटनी ऑफ नॉमिनेशन पेपर्स, he shall examine the nominations paper and shall decide all objections which may be made by any candidate or his proposer or seconder in respect of any nomination, and may either on such objections or on his own motion after such summary inquiry, if any, as he thinks necessary, either accept or reject any nomination। इसमें तीनों को राइट्स दिया है, कैंडिडेट है, प्रपोजर है, सेकेंडर है, तीनों में से कोई भी ऑब्जेक्शन कोई भी नॉमिनेशन पेपर पे ले सकता है। अभी रिटर्निंग ऑफिसर को कौन से नॉमिनेशन में से जो मिस्टेकली रहते हैं वो नॉमिनेशन रिजेक्ट नहीं करना है। दिए द रिटर्निंग ऑफिसर शैल फॉर रीजन टू बी रिकॉर्डेड इन राइटिंग रिजेक्ट अ नॉमिनेशन पेपर ऑन एनी ऑफ द फॉलोइंग ग्राउंड्स, नेमली is the nomination paper is not signed or filled, or
if the candidate is disqualified to be elected under the act, rule or bylaws of the society. But the returning officer shall not reject any nomination paper on the ground of any defect which is not of a material character, such as spelling and clerical mistakes, incorrect voter list number. इन केस कभी कभी ह्यूमन एरर से एरर हो जाती है, बट ऐसे नॉमिनेशन रिजेक्ट नहीं करना है। नेक्स्ट रूल में है 76AL, जो विड्रॉल ऑफ द नॉमिनेशन पेपर है। विड्रॉल ऑफ नॉमिनेशन पेपर, इसमें एनी कैंडिडेट में विड्रॉ हिज कैंडिडेचर बाय नोटिस इन राइटिंग सबस्क्राइब बाय हिम and delivered to the returning officer in form E6. म्हणजे फॉर्म E6 जो आहे हा विड्रॉल साठी स्पेसिफिकली त्याचं फॉर्मॅट दिलेलं आहे। त्या फॉर्मॅट मध्येच विड्रॉलचं ऍप्लिकेशन रिटर्निंग ऑफिसरकडे सबमिट करायचं आहे। एनी टाइम आफ्टर द प्रेझेंटेशन ऑफ नॉमिनेशन पेपर बट विदिन द टाइम स्पेसिफाइड इन द इलेक्शन प्रोग्राम फॉर सच अ विड्रॉल, द रिटर्निंग ऑफिसर शैल प्रिपेयर अ लिस्ट ऑफ सच अ कैंडिडेट who have withdrawn their candidature. A notice of withdrawal of candidate once given shall be irrevocable. याच्यामध्ये एकदा जर मी नॉमिनेशन माघार घ्यायचं, माझा उमेदवारी अर्ज पाठीमागे घ्यायचा जर अर्ज दिला, तर पुन्हा मी तो विड्रॉल करू शकत नाही। म्हणून उमेदवारांनी स्वतः तो उमेदवारी अर्ज मागाचा जो अर्ज आहे, जो नमुना E6 मध्ये आहे, तो फाईल करायचा आहे। याच्यानंतर रूल 76M हे काय आहे, तर याच्यामध्ये फॉर्मॅट दिलाय। मतदार यादी E7 नमून्यात असेल, जो वोटर लिस्ट है वो उसका फॉर्मेट E7 में होगा, और जो रिटर्निंग ऑफिसर है वो नोटिस बोर्ड पे पब्लिश करेगा, जिसमें हमने जैसे पहले देखा कि जिसमें सरनेम, नेम, एड्रेस और जो अल्फाबेटिकली ऑर्डर से ही होगा। अभी बहुत से इसमें क्या होता है कि एक ही सिंबल ज्यादा लोग ज्यादा कैंडिडेट मांगेंगे, एक से ज्यादा, तो उसमें क्या करना है, वेयर द पोल बिकम्स नेसेसरी, जिसमें जो फर्स्ट आएगा, फर्स्ट कम फर्स्ट प्रायोरिटी, उसी अनुसार उसको सिंबल अलॉट करना है। और जिसमें अगर किसी को पैनल, बहुत सी सोसाइटी में पैनल होता है, उसके लिए क्राइटेरिया क्या है, इस रूल 76M में दिया है। अगर 30% अगर कैंडिडेट एक ही सिंबल की डिमांड करते हैं, तो उनके पैनल को एक सिंबल दे सकते हैं, क्योंकि उनका पैनल होगा, इसीलिए। फिर रूल 76N, जिसमें वोटिंग है। वोटिंग में क्या है कि इफ फॉर एनी कंस्टिट्यूएंसी फॉर विच इलेक्शन इज टू बी हेल्ड, द नंबर ऑफ कैंडिडेट्स हुज नॉमिनेशन पेपर्स हैव बीन declared valid does not exceed the number of candidates to be elected for that constituency, the returning officer shall at the general meeting convert for the purpose of the election declare them to have been duly elected to the managing committee. फिर उसके बाद अगर नॉमिनेशन जितने सीट्स है, अगर उस सीट से ज्यादा कैंडिडेट्स अगर फाइल करते हैं, तो इसमें वोटिंग होगा। याच्यामध्ये भरावयाच्या जागा पेक्षा अधिक नामनिर्देशन प्राप्त झाल्यास निवडणूक अधिकारी निवडणूक घेण्यासाठी एक किंवा अधिक मतदान अधिकारी नियुक्त करेल। आणि त्याच्यामध्ये रूल्स पण दिलेले आहेत की मतदानाच्या ठिकाणी प्रचार करायला प्रतिबंध असेल, किंवा निवडणूक निर्णय अधिकारी मतदानापूर्वी मतपेटी रिकामी असल्याचे उमेदवाराच्या निदर्शनास आणून ती उमेदवाराचे प्रतिनिधी समक्ष कुलूप बंद करतील। उमेदवाराची इच्छा असल्यास ते स्वतः सील लावायला फोर्स करतील। ह्या प्रोविजन्स ह्या रूल्स मध्ये दिलेले आहेत। वोटिंग, इसमें वोटिंग के कैसा है कि प्रत्येक मतदारास मतदानावेळी मतपत्रिका दिली जाईल, आणि मतपत्रिका जी आहे त्याच्यामध्ये मतपत्रिकेवर संस्थेचा शिक्का आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची सही असेल, आणि मतदानासाठी जो क्रॉस ची चिन्ह आहे अशी खूण करायची आहे। म्हणजे याच्यामध्ये सुद्धा स्पेसिफिक फॉर्मॅट आहे, तर ह्या फॉर्मॅट मध्येच मतपत्रिका तयार करायची आहे। आणि मतदारास मतपत्रिकेसोबत एकाच मतदारास मतदान कक्षात प्रवेश व दुसऱ्यास प्रतिबंध असेल। साहित्य जसं की बाण, फुली, शिक्का, पेन
असं मतपत्रिका ठेवण्यासाठी बॉक्स असेल. सिर्फ जो फाइनल वोटर लिस्ट में जो है उनको ही वोटिंग के लिए राइट. दुसरा, उमेदवाराने जर आक्षेप घेतला तर चौकशी निवडणूक निर्णय अधिकारी करतील आणि मतदानाच्या ओळखीबाबतचा प्रश्न सोडवतील. म्हणजे अगर कोई वोटिंग के लिए आया है और किसी ने ऑब्जेक्शन लिया, जो पोलिंग बूथ पे रहते हैं, एक पोलिंग एजेंट जो है उन्होंने अगर ऑब्जेक्शन लिया तो रिटर्निंग ऑफिसर खुद कन्फर्म करेगा. त्यानंतर मतदानाचा वेळ संपेपर्यंत मतदारांना मतपत्रिका दिली जाईल व मतदान करण्याची परवानगी असेल. याच्यामध्ये सकाळी समजा 10 ते 2 टायमिंग ठेवलं तर त्या दरम्यानच हे बॅलेट पेपर. इन केस जर याच्यामध्ये काही मतदानाच्या वेळी जर गोंधळ झाला किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती आली, नॅचरल क्लॅमिटी झाली, तर काय करायचं, तर पोस्टपोन करायचा अधिकार हा निवडणूक अधिकाऱ्यांना असेल. आणि जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जर निवडणूक पुढे ढकलली तर त्याची जी कारणे आहेत, त्याची रिझन्स है, वो सब मिनिट्स में इनकॉर्पोरेट करेगा और वो वैसे नोटिस बोर्ड पे पब्लिश करेगा और उसकी एक कॉपी रजिस्टर को सबमिट करेगा. रूल 76O काउंटिंग एंड डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट है, जिसमें काउंटिंग ऑफ वोट्स एंड डिक्लेरेशन ऑफ रिजल्ट. Returning officer shall start the counting of votes immediately after polling is completed as per declared election program. The returning officer shall count number of valid votes received by each candidate, number of invalid votes, and declare the name of successful candidates. अगर काउंटिंग में समझो समान मतलब वोट्स मिले, इक्वेलिटी वोट्स मिले, तो फिर वो चिट्ठी निकाल के कैंडिडेट को डिक्लेयर करना है, जिसमें when an equality of votes is found to exist between any candidates either for the reserved or the unreserved seats, the addition of one vote will entitle any of the candidate to be declared elected. The determination of the person or persons to whom such an additional vote shall be deemed to have been given shall be made by lots of to be drawn in any presence of returning officer and the candidates whose may desire to be present in such a manner as returning officer may determine. Then returning officer अगर वोटिंग होता है तो E17 फॉर्मेट में डेप्यूटी रजिस्ट्रार के पास, अपने कंसर्न डेप्यूटी रजिस्ट्रार के पास अपना रिजल्ट जो है वो सबमिट करेगा और रजिस्ट्रार विद इन 15 डेज कमिटी गठन मतलब कंस्टिट्यूट करके उसके ऑर्डर दे देगा. यहाँ पे इलेक्शन की जो प्रोसेस है, वोटिंग और डिक्लेरेशन कमिटी कंस्टिट्यूट करने तक खत्म होती है. उसके बाद रूल 76P है, इलेक्शन के बाद जो सब डॉक्यूमेंट्स हैं वो रिकॉर्ड है, वो तो मेंटेन करना पड़ेगा. अगर कोई चैलेंज करता है, चैलेंज ज्यूरिडिक्शन कोऑपरेटिव कोर्ट का है, चैलेंज करता है तो उसके लिए डॉक्यूमेंट्स कस्टडी में रखना जरूरी है. वो रूल 76P में दिया है. All the records pertaining to the election shall be carefully preserved in a box duly locked and sealed by the returning officer and handed over to the secretary or an authorized officer of the society for a period of 6 months and destroyed thereafter. याच्यामध्ये सुद्धा सेक्रेटरींचीच जबाबदारी आहे. सेक्रेटरींच्याकडे दिल्यानंतर सेक्रेटरी ते 6 महिन्यासाठी जतन करून ठेवतील. And however, if the result of the election is disputed, the records pertaining to the election shall be preserved until the final decision of the dispute. समजा कोऑपरेटिव्ह कोर्ट मध्ये इलेक्शन चॅलेंज केलं गेलं तर ते तिथं प्रेझेंट करायसाठी आपले रेकॉर्ड हे जतन करून ठेवणं महत्वाचं असेल, जोपर्यंत त्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत किंवा तो विवाद संपत नाही तोपर्यंत. याच्यानंतर पुढचा रूल्स येतो नियम 76Q. मैनेजिंग कमिटी सिलेक्शन के बाद फिर ऑफिस बेरर सिलेक्शन है, पदाधिकारी निवड असते, तर ती निवड ही रूल 76Q मध्ये करायची आहे. याच्यामध्ये काय तर किमान 7 दिवसाची नोटीस देऊन निवडणूक निर्णय अधिकारी निवडून आलेल्या उमेदवारांची प्रथम सभा, पहिली सभा घेऊन त्याचे मिनिट्स इतिवृत्त लिहून त्याची प्रत निबंधकास सादर करेल.
सदर सभेच्या नोटिसीमध्ये एकूण निवडावयाचे पदाधिकारी तसेच सभेचा दिनांक, ठिकाण, वेळ व यांचा समावेश असेल. मिनिमम 7 days की नोटिस देके रिटर्निंग ऑफिसर फर्स्ट मीटिंग ऑफ मैनेजिंग कमेटी कॉल करेगा और उसमें ऑफिस बेरर सिलेक्शन करके उसका जो रिपोर्टिंग है मिनट से रजिस्टर को सबमिट करेगा. अभी इसमें जो रूल 76R है उसमें कौन से जो प्रोविजंस है अर्लियर एक्ट की वो रिजेक्ट की है और एडिशन की है वो दिए हैं. इन द एडिशन ऑफ अबव प्रोविजंस द प्रोविजन ऑफ रूल 1, 2, 4, 14, 70, 72, 78 to 86 of these rules shall also apply in respect of election to the committee of type E societies. मतलब अगर ये दूसरा E क्लास के लिए अगर एडिशन भी किया है तो भी जो अर्लियर मेन रूल है 2014 के उसमें से ये रूल 1, 2 ये सो एप्लीकेबल है. अभी इम्पॉर्टंट पॉइंट्स जो है अभी ई क्लास के लिए याच्यामध्ये स्क्रीनवरती दिसतायत. निकम सर स्क्रीनवरती दिसतंय ना, हे लक्षात ठेवा. असं आहे दिसतंय. हो येस हो दिसतंय सर, दिसतंय छान पद्धतीने दिसतंय. समितीची निवडणूक नियम 2014 दिनांक 12/9/2014. त्याच्यानंतर आपला जो ई वर्ग ऍड झाला तो 6/4/2021. 6/4/2021 ला जे गॅझेट प्रसिद्ध झालं, म्हणजे आपण फक्त आता हायलाइट्स करूया. जे गॅझेट प्रसिद्ध झालं 6/4/2021 ला, त्याच्यामध्ये ई प्रवर्गाचा समावेश केला. याच्यामध्ये ई प्रवर्गामध्ये 250 त्यापेक्षा खालील असणाऱ्या गृहनिर्माण संस्थांचा समावेश केला. त्याच्यानंतर मसुदा नियम होता तो 5/2/2021 ला ऑलरेडी पब्लिश झालेला होता की जो 6/4/21 ला फायनल केला. त्यानंतर ई वर्गातील सदस्य संख्या ही 250 किंवा त्यापेक्षा कमी असते. नवीन सुधारणा नियम जो आहे 76A to 76R एकूण हे 18 नियम आहेत जे ई क्लास साठी ऍप्लिकेबल आहेत, जे 7 एप्रिल 2021 ला पब्लिश केले. त्यानंतर अंतिम मतदार यादी संस्थेनं तयार करून प्रसिद्ध करणे आणि कालावधी वोटर लिस्ट पब्लिश करायचा जो कालावधी आहे तो कार्यकाळ संपायच्या 60 दिवस अगोदर, म्हणजे कमीत कमी 2 महिने अगोदर पब्लिश करायचा आहे. त्यानंतर ऑब्जेक्शन सजेशन साठी 10 दिवसाचा वेळ द्यायचा आहे. जे काही ऑब्जेक्शन सजेशन्स आलेले असतील ते रिटर्निंग ऑफिसर सॉल्व्ह करून त्यांना उत्तर देतील. म्हणजे जर आपण आता स्टेप बाय स्टेप जर गेलो तर मॅनेजिंग कमिटीला राईट्स आहे इलेक्शन ऑफिसर अपॉइंट करायचा. आपण जर इन शॉर्ट मध्ये जर स्टेप बाय स्टेप गेलो तर इथं मॅनेजिंग कमिटीच्या मीटिंग मध्ये व्यवस्थापक समितीच्या सभेमध्ये आपल्याला ठराव करून रिटर्निंग ऑफिसरची नियुक्ती करायची आहे. याची नियुक्ती कधी करायची आहे तर निवडणुकी आपल्या समितीचा कालावधी संपायच्या 60 दिवस पूर्वी. आणि ही निवड करताना कुणाची निवड करायची आहे, जी ज्वाइंट रजिस्टर डिविजनल ज्वाइंट रजिस्टर के ऑफिस में जो पैनल है जो पब्लिश किया है उसी पैनल से पर्सन हमें सिलेक्ट करना है. अदरवाइज हमारे सोसाइटी में से कोई भी मेंबर्स को हम एज ए रिटर्निंग ऑफिसर अपॉइंट कर सकते हैं, बट उसके लिए वो ऑडिटर नहीं होना चाहिए और कमिटी में कंटेस्ट नहीं करना चाहिए, और सेकंड जो एग्जिस्टिंग कमिटी है उसमें मेंबर नहीं होना है. ये मेंबर छोड़ के हम अपॉइंटमेंट कर सकते हैं. फिर उसके बाद इलेक्शन ऑफिसर इलेक्शन का प्रोग्राम पब्लिश करेगा, जिसमें जो भी ऑब्जेक्शन सजेशंस है वो आएंगे, उसको आंसर करना है विद इन 10 days में. उसकी भी जिम्मेदारी इलेक्शन ऑफिसर की है. और ये टोटल 45 days का प्रोग्राम फिनिश करके फिर उसका जो रिपोर्टिंग है वो डेप्यूटेस्ट को सबमिट करना है. डेप्यूटेस्ट कमिटी कंस्टिट्यूट करेगा और उसके बाद रिटर्निंग ऑफिसर जो न्यू इलेक्टेड कमिटी मेंबर है उनकी मीटिंग कॉल करेंगे और फर्स्ट मीटिंग कॉल करके उसमें ऑफिस बेरर सिलेक्शन करेंगे. और उसके बाद जो भी डॉक्यूमेंट्स है, जो रिकॉर्ड है इलेक्शन का, वो सेक्रेटरी को हैंड ओवर करके
वो रिकॉर्ड सोसाइटी के कस्टडी में रखने के लिए दे देंगे। और कब तक? मैक्सिमम 6 मंथ। तो 6 मंथ के बाद वो डिस्ट्रॉय कर सकते हैं। अदरवाइज अगर कोई कोर्ट केस होती है, लिटिगेशन क्रिएट होता है, तो जब तक वो डिसीजन नहीं आता है तब तक डिस्ट्रॉय नहीं कर सकते। निकम सर, आपण क्वेश्चन आन्सर घेऊया आता? हो सर. ठीक आहे, माझ्याकडून एक्सप्लेनेशन झालेलं आहे. तरी कोणाची काही शंका असतील तरी कृपया त्यांनी विचाराव्यात, की जेणेकरून ते त्यांचं निरसन करतील. झालेलं आहे. वेअर फ्रॉम वी कॅन गेट एम्पॅनल इलेक्शन ऑफिसर लिस्ट, जॉईंट रजिस्टर ऑफिस परलसराव, नाहीतर डीडीआर ऑफिस मध्ये सुद्धा मिळू शकते. If member given his flat on rent, can he stand as a committee member or office bearer? बायलॉज नंबर 118 में अगर आप प्रोविजन देखेंगे, उसमें क्लियरली प्रोविजन है, अगर बायलॉज अमेंडमेंट किया है तो आपको वो प्रोविजन है। ओल्ड बायलॉज में वो नहीं थी। बायलॉज नंबर 117 एफ में प्रोविजन दिए, आपली सदनिका किंवा तिचा कोणताही भाग संस्थेच्या पूर्वलेखी परवानगीशिवाय पोटभाड्याने, संस्थेच्या पूर्वलेखी परवानगीशिवाय पोटभाड्याने लिव्ह अँड लायसन्स पद्धतीने किंवा काळजीवाहू पद्धतीने दिला असेल, किंवा आपला ताबा सोडला असेल, किंवा संस्थेतील आपले भाग भांडवल किंवा हितसंबंध विकले असतील तर पात्र ठरणार नाही। त्याच्यावरचं आन्सर आहे। रिटर्निंग ऑफिसर फॉर पॅनल इलेक्शन ऑफिसर, अजूनपर्यंत ही फी जी आहे ती डिक्लेअर केलेली नाही फॉर स्पेसिफिकली ई क्लास साठी, परंतु ABCD क्लास साठी इलेक्शन अथॉरिटीने फीस डिक्लेअर केलेली आहे। मिलिंद गांगण बोलतोय। एखादा सभासद म्हणजे जे काही आपले सभासद जर बाहेर राहत असतील, म्हणजे बाहेर असतील किंवा जे पोलीस ऑफिसर असतील ते ड्युटीसाठी बाहेर असतील, किंवा असे जे इमर्जन्सी सर्व्हिसेस किंवा जे लोक बाहेरच जॉब करत असतील, आउट ऑफ इंडिया असेल, असं काही जे आपले वोटर्स असतील, तर त्यांच्या वोटिंग बद्दल काही क्लिअरन्स आहे का? म्हणजे जसं आपल्या MLA ला वगैरे पोस्टल वोटिंग असतं तसं, हो तशी कुठलीही प्रोव्हिजन कॉर्पोरेट ऍक्ट मध्ये नाहीये। प्रत्यक्ष वोटिंगला यावं लागतं। आणि अजून एक प्रश्न होता की तुम्ही म्हणालात ना की नंतर कार्यभार कमिटीला सोपला जातो, ज्यावेळी तो कार्यभार सोपवला जातो तर एक्झिस्टिंग जे असतात ते पण ऑफिसरच हँडओव्हर करतात का, कसं काय असतं? ओल्ड कमिटीकडून न्यू कमिटीकडे ताबा येतो, त्याची प्रोसिजर दिली आहे। म्हणजे जुन्या कमिटीचा सेक्रेटरी प्रिपेअर करेल, नवीन चेअरमॅनकडे त्या जुन्या कमिटीच्या चेअरमॅनकडे हँडओव्हर करेल, आणि जुन्या कमिटीचे चेअरमन नवीन समितीला ती लिस्ट हँडओव्हर करून ताबा देतील। ही प्रोव्हिजन आहे। माझा क्वेश्चन असा आहे, व्हॉट अबाउट इलेक्शन एक्सपेन्सेस आर परमिसिबल फॉर ई क्लास सोसायटी? बिकॉज 500 रुपीज आर द डिपॉझिट, but how much election fees are permissible for E-class society? Whether any specific provisions are made under these new election rules? It not published by any by election authority. अजूनपर्यंत इलेक्शन अथॉरिटीने ते सर्क्युलर पब्लिश केलेलं नाही स्पेसिफिक ई क्लास साठी। अच्छा, म्हणजे it is still waiting. Otherwise, managing committee do not have any power to pass any resolution in monthly meeting. Either it must be approved by the general body or it must be approved by a special general body. अजून याबद्दल स्पेसिफिक जे खर्च आहे, म्हणजे किती असावा किंवा रेम्युनरेशन किती असावं, हे ई क्लास साठी इलेक्शन अथॉरिटीने पब्लिश केलेलं नाही। त्याच्यामुळं मॅनेजिंग कमिटी ते डिसिजन घेऊ शकते, त्यासाठी जनरल बॉडीची आवश्यकता नाही। मॅक्सिमम किती घेता येईल त्याला? व्हॉट वुड बी द आउटर लिमिट? रिझनेबल म्हणजे असं नाही की 10 रुपयाचा पेन आहे तुम्ही 1000 रुपये लावले, ते रिझनेबल होऊ शकत नाही, ते चॅलेंजेबल आहे। एक याच्यामध्ये तर याच्यात मी सेक्शन 154B(1)(11) मध्ये प्रोव्हिजन दिलेले आहे। याच्यामध्ये कसूरदार याचा अर्थ म्हणजे मेंटेनन्स बिल किंवा नोटीस
बजावल्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत किंवा प्रदानाच्या देय दिनांकाच्या आत यापैकी जो नंतरचा असेल त्या कालावधीत संस्थेची देणी देण्यास कसूर करील असा सदस्य किंवा सदनिकाधारक किंवा भोगवटादार असं आहे. म्हणजे बिल दिल्यानंतर किंवा नोटीस दिल्यानंतर जो त्या नोटीस किंवा बिलामध्ये पिरियड दिलेला असेल, जो जास्तीचा असेल तो काउंट केल्यानंतर जो त्या पिरियडमध्ये जर मेंटेनन्स पे नाही केला तर तो डिफॉल्टर होतो. आपण याच्यातले काही क्वेश्चन दिलेले आहेत. एक आहेत म्हणजे द रूल्स ऑफ इलेक्शन इज क्लिअर दॅट द रिटर्निंग ऑफिसर ट्रेनिंग इज टू बी टेकन फ्रॉम डिस्ट्रिक्ट हाऊसिंग कोऑपरेटिव्ह फेडरेशन or any other training institute notified by government from time to time. My query is, are these training institute authorized now? Is there a circular authorized such a training institute to impart training? Any authorized letter given to such a training institute? हो, हाऊसिंग फेडरेशन आहेत त्यांना मान्यता दिलेली आहे. याच्यानंतर त्याच्यासाठी ऍक्ट मध्येच प्रोव्हिजन आहे, जे चॅप्टर 13B जे इन्क्लूड केलं त्याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेले आहे हाऊसिंग फेडरेशनला ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून. आणि ज्या काही सहकार भारती असेल, राज्य सहकारी फेडरेशन असेल, त्यानंतर पतसंस्था फेडरेशन असेल, पुणे डिस्ट्रिक्ट फेडरेशन आहे, तर अशा काही जे 6 इन्स्टिट्यूट्स आहेत स्टेटमध्ये त्यांना स्पेशल सर्क्युलर काढून परवानगी दिलेली आहे, राजपत्र काढून परवानगी दिलेली आहे. आम्ही काकड बोलतोय. हॅलो पाटील सर. हा बोला बोला. हाँ सर, ज्या सोसाइटी सर जो सर एक्सक्यूज मी, जो हैंड रेस किया वो प्रेफरेंस के हिसाब से मैं सबको ये कर रहा हूँ. सब प्लीज अनम्यूट कर दो, प्लीज रेज हैंड करो, नहीं तो सब आवाज में ये पूरा मीटिंग डिस्टर्ब हो जाएगा. राइट. सर आप 1 मिनट रुके. हेमंत जी ने पहले हैंड रेस किया है, ठीक है? ओके. प्लीज हेमंत जी के बाद RH गडियल जी, ठीक है? नेक्स्ट आप ले लो जो अभी जो क्वेश्चन रेस कर रहे हैं, ठीक है? हैंड रेस करो प्लीज. हेमंत जी उनका हो गया उन्होंने. अच्छा, नेक्स्ट RH गडियल जी. पाटील सर नमस्कार. माझा प्रश्न नाही माझा खरा तर, ज्या सोसायट्यांची मुदत संपून गेलेली आहे या कोरोना कालावधीमध्ये, अगदी 5 वर्षाच्या पुढे 6 वर्षे पण झालेले, याच्यावरती काही असा म्हणजे शासनाचा काही निर्णय झालेला आहे का? तुम्ही माहिती सांगणार होते. बरोबर. तर याच्यामध्ये काय दिलेलं आहे, ज्या दिवशी स्टे वेकेट होईल तिथून पुढे 6 महिन्याच्या आतमध्ये ते इलेक्शन प्रोसेस कंप्लीट करायची आहे अशी प्रोव्हिजन दिलेली आहे. म्हणजे 30 ऑगस्ट 2021 ला स्टे वेकेट झाला तर तिथून पुढे 6 महिन्याच्या आतमध्ये ज्यांचे मुदत संपलेले आहे त्यांनी इलेक्शन कंप्लीट करायचं आहे, ही प्रोव्हिजन दिलेली आहे. थँक्यू सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. मला प्रश्न असा विचारायचा आहे की डिफॉल्टर हिज नेम मे अपीयर इन फायनल वोटर लिस्ट. Suppose he is a defaulter, but he wanted to contest the elections. So before filing nomination, he will make his defect by paying the whatever dues of the society. Defaulter. Under such situation, suppose the person is a defaulter, he has not paid his maintenance for last 1 year. So his name may appear in final voter list. No, त्याच्यामध्ये नाही ना. He may not file a nomination. जर डिफॉल्टर असेल तर त्याचं नाव प्रारूप मतदार यादीमध्येच येणार नाहीये. मग त्याने त्याच्यावरती जर ऑब्जेक्शन घेतलं मग आणि जर ड्यूज क्लिअर केले तर फायनल वोटर लिस्ट मध्ये नाव येऊ शकतं, अदरवाइज नाही येऊ शकणार. वन्स इलेक्शन प्रोसेस इज स्टार्टेड देन ही कॅन नॉट हॅव. अरुण शिरसाट जी. हॅलो, मला 2 प्रश्न होते की एक म्हणजे तो इलेक्शनचा नियम आहे चिल्ड्रन्सचा, म्हणजे 3 मुलांच्या वरचे जास्त मुलं असतील तर त्यांनी इलेक्शनला अपियर व्हायचं की नाही. आणि दुसरा प्रश्न आहे की जे कोटा आहे, लेडीज कोटा आहे, SC कोटा आहे, ST कोटा आहे, त्यातून किती कॅन्डिडेट ते कोट्यामध्ये येऊ शकतात, भले त्यांनी म्हणजे इलेक्शनला नॉमिनेट राहिले तरी किंवा त्यांना वोटिंग काहीच मिळालं नाही तरी ते इलेक्ट होतात का? समजलं, सांगतो. जे रिझर्वेशन आहे, रिझर्वेशन मध्ये वुमन साठी 2, OBC साठी 1 जागा, SC ST साठी 1 जागा,
आणि व्हीजेएनटीसाठी 1 जागा, असे टोटल 5 रिझर्वेशन सीट असतात. त्यामध्ये जर समजा रिझर्वेशनच्या सीट आल्या नाही तर मात्र तो कोरम साठी काउंट केला जात नाही. मॅनेजिंग कमिटीचा जो 2/3 कोरम आहे, जे कमिटी कॉन्स्टिट्यूट होण्यासाठी गरजेचं आहे, त्याच्यासाठी तो काउंट केला जात नाही. दुसरा प्रश्न तुमचा की जर समजा 3 मुलं असतील तर सप्टेंबर 2001 पासून जर पुढे जर तिसरं अपत्य जन्मलं असेल तर मात्र इलेक्शन कंटेस्ट करू शकत नाही. मात्र समजा पहिलं एक अपत्य असेल आणि त्यानंतर दुसरं अपत्य जर जुळं असेल, म्हणजे ट्विन्स जर झाले तर मात्र त्यांना राईट्स आहे. म्हणजे काय याच्यामध्ये हे वगळलेलं आहे. हा, तोच प्रश्न होता. हा, तोच एक मेन आता प्रश्न होता की जर ट्विन्स झाले मग त्यामुळे 3 झाले तर तो डिबार होतो की नाही? नाही होते. इलेक्शन कंटेस्ट करू शकतात. सेक्शन 73 मध्ये क्लिअर प्रोव्हिजन आहे त्याची. मंजू मॅम. या सर, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. हॅलो. बोला. Sir, actually I have one query regarding, I have heard that in middle I have heard that now the actually reservation has been cancelled and it is not like 2 for SC ST, 2 for ladies. Now it had been cancelled as per new law. Whether it is true? याच्यामध्ये जी 97वी घटना दुरुस्ती झाली ती सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवली. आपल्या महाराष्ट्रामध्ये जी अमेंडमेंट नंतर जो ऍक्ट मध्ये सुद्धा अमेंडमेंट केली तो दोन्ही हाऊसने ऍक्सेप्ट करून ऍक्ट तयार झालेला आहे. जोपर्यंत त्याच्यामध्ये आता बदल होत नाही तोपर्यंत हे ऍप्लिकेबल असणार आहे. ओके. अँड वन मोर क्वेरी वॉज रिगार्डिंग actually dues but not maintenance dues, other dues which the committee is already deciding and they are taking like forcefully they are telling all the members to give what they agree. But since first day, if suppose I disagree that no, you first show the expenses or you first show the quotation, when they are not showing, so whether I am liable for that due amount which they are asking to give me? That is my personal query. याच्यामध्ये स्पेसिफिक दिलेलं नाही की कोणत्या रकमेसाठी डिफॉल्टर असेल, परंतु जे नोटीस मध्ये मेन्शन केलेलं असेल त्यानंतर जो पिरियड त्याच्यात मेन्शन केलाय त्यानंतर त्या पिरियड मध्ये जर नाही भरलं तर डिफॉल्टर होतो. त्याच्यामुळं ती कुठलीही अमाऊंट असू शकते, कुठलीही म्हणजे जी बायलॉज मध्ये स्पेसिफाईड केलेली आहे प्रोव्हिजन आहे तीच अमाऊंट. हा, बायलॉज मध्ये मेंटेनन्स चार्जेस बद्दलच आहे आपल्या याच्यात. मेंटेनन्स चार्जेस आणि अदर चार्जेस फंड्स वगैरे आहेत. हा, अदर बट दॅट मेंटेनन्स अँड रिपेअर्स नाही ना मग सर? आहे त्याच्यामध्ये आहे ना, बायलॉज 67 पहा तुम्ही, त्याच्यामध्ये आहे प्रोव्हिजन. हा, but sir, my question is what ki if suppose the builder was ready to give the road make the road which was damaged and some politician has also given us the amount, but the committee themselves has decided ki you have to give this much amount since starting. If suppose I am objecting for that thing, so they have not shown thereafter till 3 years, after being 3 years have been passed, they have not shown me the details regarding the expenses, and so then also they can claim ki no, you should have to give us 50,000 as they have collected from 90% members 50,000. But since starting I was not ready for that. लक्षात आलं तुमचं इंडिव्हिज्युअली केस असेल ना तर त्याच्यामध्ये रजिस्टर कडून डिसिजन करून घेऊन तुम्हाला वोटर लिस्ट मध्ये समाविष्ट करून घेता येईल, अदरवाइज नाही करून घेता येणार. कारण हा पर्टिक्युलर डिफरंट राहील. कारण आता जे ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन आहे त्याच्यात असंच आहे की कुठलीही डिमांड नोटीस दिलेली असेल आणि त्या पिरियड मध्ये नाही भरलं तर तो डिफॉल्टर आहे. नाही, बट सर दे आर नॉट गिव्हिंग द डिमांड नोटीस till now. 3 years have been passed. Whatever they decide in AGM, they did follow the AGM rules also.
लिमिटेशन ऍक्ट सुद्धा ऍप्लिकेबल होतो. तर मग अशा केसमध्ये जोपर्यंत रजिस्टर कडून डिसिजन होत नाही तोपर्यंत ते इम्प्लिमेंट म्हणजे प्रोव्हिजनल वोटर लिस्टला इम्प्लिमेंट होणार नाही. त्यामुळं 1 to 1 केसेसचं जोपर्यंत डॉक्युमेंट किंवा हे पाहत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकणार नाही. अच्छा, ओके सर. अँड वन मोर क्वेश्चन की वेदर दे आवाज येत नाही आपला. हा, माझा प्रश्न ऍक्च्युली इलेक्शन झाल्यानंतरच्या संदर्भात आहे. नवीन रूल प्रमाणे इलेक्शन झालं आणि 1-2 महिन्यात समजा सेक्रेटरी किंवा चेअरमनने फ्लॅट विकला किंवा आणि काही कारणामुळे कॅज्युअल वॅकन्सी झाली, तर ती कशी भरायची आणि नवीन सेक्रेटरी किंवा चेअरमन कसा सिलेक्ट करायचा? याच्याबाबत डी क्लास होता, त्याच्यामध्ये 2.5 वर्षापर्यंत जर असेल कॅज्युअल वेकन्सी जर झाली तर ती कशी भरायची, परंतु तोही राईट्स हा मॅनेजिंग कमिटीलाच असेल. नेक्स्ट. सर मधु कदम, एक प्रश्न असा होता की जेव्हा आपण असं म्हणतो की पिरियड जो संपणार आहे, तर वेदर इट इज अ फायनान्शियल इयर की कॅलेंडर इयर पकडायचा. समजा इलेक्शन सप्टेंबर मध्ये झालंय, ओके, इलेक्शन डेट पासून पुढे 5 वर्ष. ओके, म्हणजे लास्ट असं फायनान्शियल इट इज नॉट लाईक फायनान्शियल इयर क्लोजिंग ना? नाही, फायनान्शियल इयर किंवा कॅलेंडर इयर नाही पकडता येत. ज्या डेटला इलेक्शन झालं त्या इलेक्शन डेट पासून 5 वर्ष. And the 60 days that is before that date of election. Okay. Sir, I have a question. See the flat, Sandeep here. If the flat is owned by the husband and wife, where wife is the first applicant, or you can call her the first owner, and the husband is the second applicant, can the second applicant, or who is also the the owner, can contest for elections as a secretary? Yes, can contest. याच्यामध्ये प्रोव्हिजन दिलेले आहे, ज्या वेळेला तुम्ही वोटर लिस्ट पब्लिश केलेली असेल त्याच वेळेला तुम्ही फॉर्म 10A मध्ये फॉर्म भरून द्यायचा, म्हणजे मग तो वोटिंग राईट्स पण मिळेल आणि इलेक्शन कंटेस्ट पण करू शकेल आणि तो ऑफिस बेरर म्हणून पण पोस्ट होल्ड करू शकेल. कांती, I have 2 questions, sir. Yeah, I have only 2 questions. The first question is with regards to non-filling of reserve category seats as they would be vacant. And the second question would be, I'll come back to the second part. नाही, आपण सांगितलं की जर रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट मेंबर जर सोसायटीमध्ये उपलब्ध नसतील तर त्या पोस्ट वेकंटच राहतील आणि ती जी स्ट्रेंथ आहे ती 2/3 साठी काउंट केली जाणार नाही. If the seats are members are available and seats are not been filled, in that scenario, that scenario people come. Yes. If vacant seats are not filled, then also not count for the. So that seat would be vacant. That means you mean to say those seats would be vacant. They cannot be filled up. Yes. Asha, may I ask the second question? The second question would be if there is the secretary wants to resign and simultaneously if any new person who is not a member of the committee wants to come in the committee and he wants to act as a secretary, can this be made? No, can't happen simultaneously both the process. And okay, resignation plus new member coming inside and also the same member can become the secretary, you mean to say it can happen simultaneously? Yes. Next question. Okay, thank you Sri Rahul Patil sir, President Auditors Association Mumbai, for conducting this interactive session on the election process. He indeed tried to convert legal terminology in such a known language that an ordinary member can grasp it very easily. I am immensely pleased to see the participation from not only the local residents, but also from different parts of the cities. I am really grateful to all the listeners
who do not leave any opportunity to quench their educational thirst. I have been getting calls from many who wanted to attend this webinar, but couldn't manage because of their prior commitments, and thus requested me to send the recording of today's webinar. Certainly, we shall send them the same very soon. TNRWA has organized this session, realizing its need of the hour, as we all know that thousands of societies in Mumbai were eagerly awaiting for elections to be conducted, so that legitimate managing committee can take charge and major policy decisions in respect of major repairs or redevelopment which were held up in Mumbai can legally be proceeded. TNRWA is always actively involved in cooperative housing society issues, and if we ignore the Corona period, we used to conduct periodical sessions on various housing society issues. Not only me, but all the members of TNRW proudly feel to say that under the able leadership and guidance of Advocate Nitin Nikam sir, we wish to contribute all our efforts towards resolving the housing society related issues. Again, thanking all the participants, Sri Rahul Patil sir and his team, and all those members of TNRWA for making this event successful. I wish to remind members of the TNRW to attend tomorrow's innovative event of car wash based on Save Water theme. That is tomorrow Saturday, sharp at 8 a.m. Morning 8 a.m. It is at TNRWA Hub, and at 8:30 it is near Abhyudaya Cooperative Bank. So आप सब लोग याद रखें इस चीज को और कल का सेमिनार वो अटेंड कीजिएगा. Thank you so much and good night to all. Thanks everyone. Thank you, Patil sir.